नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील कनिष्ठ न्यायालय 2 मध्ये 23 जुलै रोजी खंडणी प्रकरणामधील फाईल गायब झाली। त्यानंतर माध्यमांमध्ये बातमी देतात सदर फाईल सापडल्याची चर्चा दिनांक 24 जुलै रोजी न्यायालयाच्या आवारात सुरू होती। या प्रकरणातील फिर्यादीने दिनांक 23 जुलै रोजी दिलेल्या अर्जानुसार न्यायालय महाप्रबंधकांनी फिर्यादीला फोन करत सदर खंडणी प्रकरणातील फाईल सापडल्याबाबत माहिती दिली। मात्र फिर्यादीने सदर खंडणी प्रकरणाच्या संपूर्ण फाईलची माहिती आणि सर्टिफाईड कॉपी मिळावी अशी मागणी केली। त्याबाबत लवकरच तुम्हाला सांगण्यात येईल असे उत्तर फिर्यादीला मिळाले। त्यामुळे गेले महिनाभर आणि ऐन तारखेच्या दिवशी गायब असलेले फाईल अर्ज दिल्यानंतर आणि माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर तात्काळ सापडली कशी असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे। त्याचबरोबर फाईल सापडली की सापडल्याचं नाटक करण्यात येतंय हेही लवकरच समोर येईल। एक मात्र नक्की, आरोपींना अभय देण्यासाठी सदर फाईल गहाळचा सर्व डाव रचला गेल्याची चर्चा दिवसभर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील कर्मचारी आणि वकिलांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती। माननीय न्यायाधीश एस.के. देवकर यांचे न्यायालयात सदर प्रकार घडल्याने तेथील स्टाफ बाबत न्यायालयाच्या आवारात अर्थपूर्ण चर्चा सुरू आहे। नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील कनिष्ठ न्यायालय 2च्या न्यायाधीशांच्या आदेशाने डिसेंबर 2024 रोजी उदय किसन पवार, लक्ष्मी उदय पवार, सागर गुप्ता, केतकी उर्फ बाली सागर गुप्ता आणि महानंदा सुरवसे या 5 जणांविरुद्ध खंडणी प्रकरणी म्हसरूळ पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला होता। याबाबत संबंधित पोलीस तपास अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल केले। त्यानंतर या संदर्भात 21 जून रोजी पहिली सुनावणी पार पडली आणि वर उल्लेखित आरोपींविरोधात समन्स बजावण्यात आले होते। वर उल्लेखनीय आरोपींपैकी उदय किसन पवार आणि लक्ष्मी उदय पवार या आरोपींना मुंबई नाका पोलिसांनी 26 जून रोजी समन्स बजावला होता। त्यानुसार लक्ष्मी उदय पवार यांनी स्वतः समन्स स्वीकारत 23 जुलै रोजी माननीय न्यायालयात हजर राहण्यास अनुकूलता दर्शवली होती। मात्र दिनांक 27 जून रोजी फिर्यादीने सदर दोषारोप पत्राची सर्टिफाईड कॉपी वकिलांमार्फत न्यायालयाकडे मागितली होती। त्यावेळी माननीय न्यायाधीश एस.के. देवकर यांच्या क्लर्क आणि स्टाफने सदर फाईल सापडत नसल्याचं सांगितलं आणि प्रत्यक्ष तारखेपर्यंत म्हणजेच 23 जुलै रोजीही सदर फाईल सापडत नसल्याचं सदर स्टाफने माननीय न्यायाधीश एस.के. देवकर यांना सांगितलं। यावेळी माननीय न्यायाधीशांनी फिर्यादीचे खासगी वकिलांना युक्तिवाद करण्यास नकार देत तब्बल 2 महिन्यानंतरची तारीख दिली आहे आणि सरकारी वकील असल्यावरच आपण युक्तिवाद करू शकता असा आदेश दिलाय। न्यायालयातील विश्वसनीय सूत्रांकडील माहितीनंतर याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि तात्काळ न्यायालयीन प्रशासन खडबडून जागे झाले आणि फाईल मिळाल्याची माहिती समोर येत आहे। विशेष बाब म्हणजे महिनाभर सापडत नसलेली फाईल माध्यमांमध्ये वृत्त येताच सापडल्याने न्यायालयातील प्रशासकीय यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते। फाईल न सापडल्याने किंवा गहाळ झाल्यास आरोपींना थेट फायदा होऊ शकतो याची कल्पना आरोपींना, कारण आरोपींमध्ये एक आरोपी व्यवसायाने वकील असून त्याच्या पत्नीनेही LLBचे शिक्षण घेतले। वरील आरोपी हे न्यायालयात हजर होण्याच्या काही दिवसांनी पुण्यामध्ये नातेवाईकांकडे फिरत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। तारखेच्या 1 महिना आधी फाईल गायब होणे किंवा कोणी तसा प्रयत्न केला असेल तर त्याची योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी होते। त्याचबरोबर या सर्व प्रकरणात म्हणजेच फाईल गायब होण्याच्या प्रकरणात काही आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा न्यायालयाच्या परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे। सदर प्रकरण फक्त फाईल गायब होण्याचे प्रकरण नसून काही संशयास्पद बाबीही समोर येत आहे। त्यामुळे या सर्व प्रकरणात न्यायालयीन स्टाफचाही हात असल्याची शक्यता वर्तवली जाते। आरोपींना 26 जून रोजी समन्स मिळालेला होता आणि त्यानंतर म्हणजेच 27 जून रोजी फिर्यादीने वकिलांमार्फत माननीय न्यायालयाकडून सदर फाईलची सर्टिफाईड कॉपी मागितली। मात्र फाईल सापडत नसल्याचं उत्तर न्यायालयाच्या स्टाफकडून देण्यात आलं आणि महिनाभरात फिर्यादीचे वकिलांनी अनेकदा माननीय न्यायालयातील स्टाफकडे फाईल बाबत मागणी केली असता फाईल सापडत नसल्याचं उत्तर देण्यात आलं। त्याचबरोबर 23 जुलै रोजी तारखेच्या दिवशी फाईल सापडत नसल्याचं स्टाफने माननीय न्यायाधीशांना सांगितलं। समन्स मिळालेले आरोपी माननीय न्यायालयात हजर होणं अपेक्षित होतं। 5 आरोपींपैकी कोणीही न्यायालयात हजर झालं नाही, त्यामुळे हे सर्व न्यायालयातील स्टाफला हाताशी धरून करण्यात आलेल्याचा संशय बळावलाय। फाईल सापडली नाही तर पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही हे आरोपींमधील वकील असलेल्या आरोपीला माहिती असल्याने अशा प्रकारे पळवाट शोधून पुढील तारीख आरोपींनी पदरात पाडून घेतल्याचं बोललं जाते। मात्र या सर्व प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा न्यायालयात सुरू आहे। आता याबाबत संबंधित यंत्रणा काही कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत असून सामान्य फिर्यादींना अशा प्रकारे न्यायापासून वंचित राहावं लागत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।